नमस्कार तुम्हा सर्वांना. वर्तुळ एज्युकेशनतर्फे तुमचं सहर्ष स्वागत. आणि मी काल म्हटल्याप्रमाणे काल मी टी पी ए रिगार्डिंग त्याचा एक्सक्लुझिव्ह सिलेबस आणि वर्तुळ एज्युकेशन तुमच्यासाठी काय करणार आहे, टी पी ए एक्झाम प्रिपरेशनमध्ये तुम्हाला कशी कशी मदत होईल त्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला. आणि त्या व्हिडिओच्या शेवटी मी हे सांगितलेलं की एक पुढचा माझा व्हिडिओ आपल्या ओव्हरऑल पुढे ज्या आपल्या 6 ते 7 आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे आपल्या ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, तर त्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ असेल की कसं तुम्ही अप्रोच ठेवू शकता, स्ट्रॅटेजीसाठी नाही पण अप्रोच कसा ठेवू शकता. त्यासोबतच मला हे सांगायला आवडेल की फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा जे डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स देत आहेत, ओके, सो त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे असं काहीही नाही. सो तुम्ही ज्यांना ओळखता असे तुमचे फ्रेंड सर्कल किंवा तुमचे रिलेटिव्स जे की गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतायत, ओके. आता हे स्पेसिफिक मी इथे महाराष्ट्र का म्हटलंय, ठीक आहे. मी स्पेसिफिक इथे महाराष्ट्र म्हणायचं माझं फक्त रिझन एवढंच होतं की ऑब्व्हियसली माझी आता कम्युनिकेशनची लँग्वेज मी मराठीतून बोलतोय, ओके, त्याच्यामुळे मी महाराष्ट्रच फक्त इन्क्लूड केलंय. अदरवाईज तुम्ही हे ओव्हरऑल आपण ओव्हरऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे असतात त्यासाठी आपला कसा अप्रोच असला पाहिजे त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे की जो की सगळ्यांना हेल्पफुल ठरेल. मग तो तुम्ही महाराष्ट्र नाही पण UPSC देतोय, राईट, MPSCची तयारी करतोय, ओके, मग ह्याच्यामध्ये राज्यसेवा करत असेल, बरोबर. मला थिकनेस कमी करू देत. राज्यसेवेची तयारी करत असेल किंवा मग आपले जी कंबाईन असते ग्रुप बी आणि ग्रुप सीची त्याची तयारी करत असेल, किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसची तयारी करत असेल MPSC मध्ये, UPSC मध्ये पण सेम सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत असेल कोणी, किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसची तयारी करत असेल कोण, गेटची तयारी करते, इस्रो, BRC सारखे आपले जे रिनाउंड रेप्युटेड रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत त्याची तयारी कोण करत असेल, किंवा मग आता आपल्या महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स आहेत ज्याच्यावर आता सध्या आपलं वर्तुळ एज्युकेशन हे फोकस करत आहे आणि स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनियरसाठीच्या जागा जास्त आहेत. त्याच्यामुळे जर डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्ससाठी तुम्ही तयारी करताय तर हे प्रत्येकासाठी आहे जो जो ॲस्पिरंट स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतोय त्याच्यासाठी हाच आपला व्हिडिओ आहे, ओके. सो महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा एकच अप्रोच, राईट. सो ह्या अप्रोचचं हे नक्कीच नाव मी दिलेलं आहे मेथड्स ऑफ मॅडनेस. हे नाव मी का दिलं आहे, ओके, ह्याच्यामध्ये काय मॅडनेस आहे, नक्कीच घाबरून जायची कारण नाही आहे किंवा तुम्हाला काही वेळ नाही लागणार आहे. पण मॅडनेस काय आहे हे मी तुम्हाला आपला व्हिडिओ जसा उत्तरार्धाकडे जाईल तसं तुम्हाला नक्कीच मी याबद्दल सांगेनच. पण ही मेथड मी शोधलेली नाही आहे हे तर प्रांजळपणे मी कबूल करतो. आणि मी नक्कीच माझ्या प्रिपरेशनमध्ये मी ह्या मेथडचा यूज केलेला. पण त्यावेळेला मला हे नव्हतं माहिती की ह्याचे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट्स आहेत, सायकोलॉजिकल व्हॅलिड रिझन्स आहेत, ओके. एक सायंटिस्ट येऊन त्याने प्रॉपर प्रूफ केलेली थिअरी आहे, त्याने स्वतःचे ग्राफ्स कर्व्स बनवलेले आहेत. तर मला ते नव्हतं माहिती. पण एक गेल्या 3-4 दिवसांमध्ये मी आताच रिसेंटली जी सिव्हिल सर्व्हिसचा जो रिझल्ट लागला त्याच्यामधलं जे एक वन ऑफ द टॉपर होते तर त्यांचा व्हिडिओ ऐकताना मला कळलं अरे ही तर टेक्निक मी यूज करायचो. सो मला नक्कीच माझ्या वर्तुळ एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवरून आताच्या ॲस्पिरंट्सना मला नक्कीच ही सांगितली पाहिजे. त्यापासून ती वेळ होती की हा व्हिडिओ बनवायचं माझं प्लॅनिंग होतं, राईट. सो आता मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे मेथड्स ऑफ मॅडनेस. हा टोटल आपला काय आहे, हा अप्रोच आहे. तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये कसं ह्याला इन्फ्यूज करू शकता, ठीक आहे. जेवढं तुम्ही बेटर वेमध्ये इन्फ्यूज कराल, राईट, तेवढे तुम्हाला नक्कीच बेटर आउटकम्स मिळतील. आणि जे ऑलरेडी 1-2 वर्ष 3 वर्ष एक्झाम प्रिपरेशनमध्ये आहेत, सो त्यांनी जर हे इम्प्लिमेंट केलं तर त्यांना नक्कीच फरक कळून येईल. आणि तो फरक एक्झाम नंतर नाही तर त्यांच्या प्रॅक्टिस एक्झाम्समध्ये किंवा मॉक टेस्टमध्येच किंवा एक पुढच्या महिन्याभरातच तुम्ही याचा अंदाज घ्या की सरांनी सांगितलेला किंवा वर्तुळ एज्युकेशनतर्फे आपण ऐकलेला हा अप्रोच कितपत व्हॅलिड आहे, ओके, आणि कितपत प्रॅक्टिकल आहे. सो मी जातो आपला मेथड्स ऑफ अप्रोचकडे. सो आता आपण बघणार आहोत की नक्की मेथड्स ऑफ मॅडनेस हे नक्की काय आहे, ओके. तुम्हाला हा चौकोन दिसतोय, ओके. थोडं क्रिएटिव्ह वेमध्ये आपण याला नाव देऊया चौरंग, राईट. मी काय म्हणतोय, काय लिहितोय, काय सांगतोय तुम्हाला ते केअरफुली ऐका, ओके. सो हे काय आपलं मेथड्स ऑफ मॅडनेस, ओके. सो
हा आपला चौरंगाचा ए कॉर्नर आहे. ओके, आणि ह्याचं नाव आहे स्पेस रिपिटेशन. राईट. हा आपला चौरंगाचा बी कॉर्नर आहे. ह्याचं नाव आहे ऍक्टिव्ह रिकॉल. हा चौरंगाचा आपला तिसरा पाया सी कॉर्नर. राईट. ह्याचं नाव आहे इंटर लिव्हिंग. आणि हा आपला चौरंगाचा चौथा आणि शेवटचा पाया आणि कॉर्नर, त्याचं नाव आहे इलॅबोरेशन. ओके, आता मी तुम्हाला एक एक करून स्पेस रिपिटेशन म्हणजे काय, ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय, इंटर लिव्हिंग म्हणजे काय आणि इलॅबोरेशन म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो. ओके. आता आपल्याला हे तर समजलं की ह्या मेथडचे आपले किती पार्ट्स आहेत. आपल्या ह्या मेथडचे 4 पार्ट्स आहेत. राईट. सो पार्ट ए आपल्याला काय सांगतोय, स्पेस रिपिटेशन. स्पेस रिपिटेशन मध्ये म्हणजेच मराठीत क्लेरिफाय करायचं तर एका विशिष्ट अंतराने, ठीक आहे, आपल्याला काय करायचे, रिव्हिजन ऑफ सेम टॉपिक अँड रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. ओके, म्हणजेच तुम्हाला रिव्हिजन अशा फॉर्मॅटमध्ये करायची आहे. तुम्ही समजा लेट से आज आहे 1 ऑगस्ट, बरोबर. सो 1 ऑगस्टला तुम्ही एक टॉपिक शिकलात. आज ऑनलाईन शिकलात किंवा ऑफलाईन क्लासरूममध्ये शिकलात किंवा तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करून शिकलात. राईट. सो 1 ऑगस्ट हा डेटमुळे नाही, पण तुम्ही शिकलेला तो तुमचा पहिला दिवस. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला तो टॉपिक शिकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रात्री जे काही शिकलाय ते परत एकदा रिकॉल करायचं आहे. जे नोट्स जे तुम्ही नोट डाऊन केलं असेल ते तुम्हाला तुमच्या समोर तुम्हाला एक ब्रीफमध्ये तुम्हाला क्विकली बघून घ्यायचं आहे. ओके, रिवाइज करायचं आहे. हा तुमचा झाला डे 1. राईट. अगेन तो टॉपिक तुम्ही आज शिकल्यानंतर तेव्हापासून तिसऱ्या दिवशी परत तो टॉपिक रिवाइज करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर हा टॉपिक 6व्या दिवशी रिवाइज करायचा आहे. मग 15व्या दिवशी रिवाइज करायचं आहे. देन 45व्या दिवशी रिवाइज करायचं आहे. त्याच्यानंतर 60 डेजला रिवाइज करायचं आहे आणि मग 90 डेजला रिवाइज करायचं आहे. ओके, हे काय आहेत आपले डेज इंटरवल्स आहेत. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर, आता जर समजा लेट से तुम्ही MPSC ची तयारी करताय, राज्यसेवा आहे, म्हणजे एक आपण उदाहरण घेऊया, कम्प्लीट नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत आपले. ओके. सो तुम्हाला समजा तुम्ही इतिहास शिकताय, राईट, किंवा भूगोल शिकताय. सो इतिहासामध्ये तुमचं सध्या लेट से मॉडर्न हिस्ट्री चालू आहे. ओके, मॉडर्न हिस्ट्री चालू आहे. आणि मॉडर्न हिस्ट्री किंवा भूगोलामध्ये आपलं समजा नद्या व प्राकृतिक, ओके, प्राकृतिक ह्याच्याबद्दल माहिती घेते. सो तुम्ही आज हे जे शिकाल ते तुम्हाला सेम डेला, ओके, फर्स्ट डेला तुम्हाला रिवाइज करायचं आहे. त्याच्यानंतर 3rd डेला, मग 6 डेला, 15 डेजला, 45 डेजला, 60 डेजला, 90 डेजला. आता MPSC स्टुडंटसाठी ओके मेन 7 ते 8 सब्जेक्ट्स असले, राईट. आणि आपले जे सिव्हिल इंजिनिअरिंग ऍस्पिरंट्स आहेत, लेट्स से आता आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट्सवर फोकस करतोय. डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये तुमचे नॉन टेकचे 4 सब्जेक्ट्स आहेत आणि टेक्निकलचे जवळजवळ आता TPA साठी 14 सब्जेक्ट्स आहेत आणि अदर्स एक्झामसाठी पण एक अराउंड एवढेच 15 to 16 सब्जेक्ट्स असतात. आता तुम्ही म्हणाल की सर, मला जर हे 15 आणि हे 4 म्हणजे 20 सब्जेक्ट्स पकडा,
आणि ह्यांचे 7-8 सब्जेक्ट ते 20 सब्जेक्ट पेक्षा पण खूप मोठे असतात. ओके, सो जर एका सब्जेक्टमध्ये लेट्स से एक आपला सब्जेक्ट आहे, आपला काय आहे, वन सब्जेक्ट. ओके, हा एक सब्जेक्ट आहे. ह्याच्यामध्ये अजून करा आपण 10 टॉपिक्स आहेत, बरोबर. आणि 10 टॉपिक्स तुम्ही लेट्स से 10 दिवसांमध्ये शिकताय, किंवा काही वेळेला असं होतं एक टॉपिक आपण आज मोठा असेल तर आपल्याला 1-2-3 दिवस जातात, बरोबर. पण ते तुमचं बायफर्गेशन झालं, ते तुमच्याकडे अवेलेबलचे तुमचे नोट्स तुमचे जे डेली बेसिसवर तयार होत आहेत, ठीक आहे, तर ते झालं. तर एक सब्जेक्टमध्ये आपण जर 10 टॉपिक कन्सिडर केले, ओके, तर तुम्हाला डे 1ला तुम्ही टॉपिक नंबर 1 शिकलात. ओके, जो तुम्ही सेम डेला रिवाइज केला, त्याचा तिसऱ्या डेला तोच टॉपिक परत उचलणार तुम्ही. त्यानंतर 6व्या दिवशी म्हणजे तुम्हाला प्रॉपर एक तुम्हाला एक्सेल शीट करावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे व्हर्टिकल कॉलम्स असतील डेजचे, बरोबर. ओके, आणि हॉरिझॉन्टल जे कॉलम्स असतील ते तुमचे काय रिप्रेझेंट करतील, टॉपिक रिप्रेझेंट करतील. आणि तुम्हाला तुमचं एक काय करा, एकदम सिंपल वेमध्ये, जे टेक सेव्ही आहेत, ओके, टेक सेव्ही आहेत, त्यांनी बेस्ट वेमध्ये एकतर तुम्ही एक्सेल शीट, जे की सगळ्यांना ओपन सोर्स अवेलेबल आहे, एक्सेल शीट फॉर्म करा. अदरवाईज नोशन नावाचा एक तुमचा डिजिटल असिस्टंट आहे, ओके, प्लॅनिंग असिस्टंट आहे, जो की तुमचं सगळे टास्क असतील, तुमचं तो कॅलेंडरशी सिंक्रोनाइज करून सगळं तुम्हाला रिमाइंड करतो त्या वेळेला. तर तुम्ही नोशनमध्ये तुमच्या कॅलेंडर एक फॉर्म करू शकता. आणि हे एक्सेल शीट किंवा नोशन हे तुम्ही यूज करा. कोण आहे, जे टेक सेव्ही आहेत ते. आता मी माझ्या प्रिपरेशन जर्नीमध्ये मी टेक सेव्ही नव्हतो, एकदम साधारण मुलगा होतो. सो मी काय केलेलं माहितीये, एक आपली शाळेत म्हणजे आपण 6वी-7वीला आपण एक आपली छोटी रफबुक असते, किंवा रफबुक म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्या आपण जे शाळेमध्ये ज्या नोटबुक्स असतात त्या थोड्या छोट्या असतात बघा साईजला. A4 नसते. A4 तर मला तर आठवतं माझ्या वेळेला तर आम्ही मला वाटतं 10वी मध्येच पहिल्यांदा मोठी वही A4ची जी यूज केलेली, ठीक आहे. ओके, पण एक नॉर्मल आपली छोटी नोटबुक असते. सो ती तुम्ही फॉर्म करा. आणि त्याच्यामध्ये समजा आता लेट्स से मी एक्झाम्पल घेतो आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचं, किंवा जे MPSC किंवा जे नॉन टेक बॅकग्राऊंडचे आहेत, राईट, त्यांनी त्यांचे जे सब्जेक्ट्स आहेत ते त्यांनी त्यांचे घ्यायचे. म्हणजे इतिहास असेल, किंवा आपलं गव्हर्नन्स असेल, पॉलिटी, इकॉनॉमी, किंवा एन्व्हायरमेंट, ओके, व्हॉट एव्हर तुम्ही ज्या सब्जेक्टची प्रिपरेशन करताय, जे तुमचे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत, ओके, सगळे सब्जेक्ट पहिल्या पेजवर काय करायचं, पहिल्या पेजवर एनलिस्ट करा. ओके, त्याच्यानंतर जो तुमचं ऍक्टिव्ह सध्या सब्जेक्ट चालू आहे, ओके, त्याच्यासाठी काय करा, तुम्ही 2 पेज ब्लँक सोडा. ओके, त्याच्यानंतर 2 पेज झाले, एनलिस्ट करून झालं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या सब्जेक्टचे किती टॉपिक्स आहेत, ओके, टॉपिक एनलिस्ट करा. राईट, टॉपिक एनलिस्ट करून झाले, ओके, टॉपिक एनलिस्ट करून झाले. त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, प्रत्येक टॉपिक आता तुम्हाला पुढच्या पेजपासून तुम्हाला आता टेबल फॉर्म करायचं, बरोबर. टेबल फॉर्म करायचं आहे, हे टेबल, ओके, तुमचे हे टॉपिक आहेत 1 2 3 4, ओके, आणि हे तुमचे डेज आहेत. डेज किती, 1 3 6 15 45, बरोबर, देन 60 आणि 90. ओके, म्हणजे तुमचे व्हर्टिकल 7 कॉलम्स होतील, आणि हॉरिझॉन्टल जेवढे समजा आपण 10 टॉपिक्स कन्सिडर केले, ओके, म्हणजे 7x10चा तुम्हाला टेबल करावं लागेल. सो पर्टिक्युलर त्या सब्जेक्टसाठी. सो तिथे तुम्हाला आता काय करायचं आहे, आपल्या कॅलेंडरमधली ओके, कॅलेंडरमधली डेट, ती डेट यायच्या आधीच तुम्हाला तिथे लिहून टाकायची, बरोबर. तुम्हाला ती डेट लिहायची आता त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या समोर, आणि त्या डेज, तो जो दिवस आहे म्हणजे 45व्या दिवशी, समजा आता इथून पुढे आज 1 ऑगस्ट आहे, सो 15वा दिवस माझा कधी असणार, पहिल्या टॉपिकसाठी 15 ऑगस्ट. त्यानंतर 45वा डेज, 45वा दिवस कधी असणार माझा, 15 सप्टेंबर, बरोबर. 60वा दिवस कधी असणार, 30 सप्टेंबर.
सो हे तुम्हाला तिथे लिहायचंय. ओके, हे झालं की मग तुमचं दिवसांदिवस जसे जातील, स्पेंड होतील, तसं तुमचे टॉपिक्स वाढत जातील, सब्जेक्ट्स वाढत जातील, तुमचे एकमेकांशी कोलाइड्स करतील. ओके, तर ते तुम्हाला जसं आहे तसं ऍड ऑन करायचं आहे. शेवटी काय आहे, हे मी जे सांगतोय ते रिव्हिजनचीच एक सेपरेट, एक वेगळी स्पेशल केस आहे ही. ओके, तुम्ही नॉर्मल अजूनपर्यंत रिवाइज कसं करता, एक सब्जेक्ट घेता, आज 4 दिवसात मला संपवायचं आहे, 5 दिवसात संपवायचं आहे. ओके, रोज 2-2 टॉपिक करायचे, ते तुम्ही करता, त्यावेळेला तुमच्या लक्षात राहतं सुद्धा. ओके, त्याच्यानंतर मग एकीकडे तुमचं जर क्लास चालू असतील तर तुमचा एक दुसरा सब्जेक्ट चालू असतो, आणि देन अगेन हा जो पहिला तुम्ही रिवाइज केलात तो तुम्हाला विसरायला होतो. सो हे आपण असं केल्याने तुमचं हे 90 म्हणजे किती आहेत, 90 म्हणजे आपले 3 महिने, आणि 3 महिन्यामध्ये जर तुम्ही काउंट केले तर आपली 7 वेळा रिव्हिजन होते सेम टॉपिकची. फक्त प्रॉब्लेम कुठे होतोय की कन्फ्युजिंग आहे, त्याच्यामुळे वेल सॉर्ट राहा. ओके, प्रॉपर एक नोटबुक बनवा, प्रॉपर तुम्ही हे टेबल फॉर्म करा टॉपिक्स वाईज, आणि ते तुम्ही ते दिवस तुम्ही त्याला डिवोट करा. राईट, हेच आपण सांगतो, हेच म्हणजे स्पेस रिपिटेशन. ओके, हे ऍक्च्युली एक जर्मन सायंटिस्ट आहे. ओके, मी आता थोडंफार गुगलवर सर्च केलं व्हिडिओ बघून तो, तर तिथे हर्मन, त्यांचं नाव काय आहे, हर्मन एबिंगॉस. ओके, हे जर्मन सायंटिस्ट आहे. तर त्यांनी काय केलं, ते बाय द वे ते सायकोलॉजिस्ट होते. ओके, सायकोलॉजिस्ट होते. सो त्यांनी, सायकोलॉजिस्ट म्हणजे आपले अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या मूवी मधलं अक्षय कुमारचं कॅरेक्टर आठवू नका. ओके, सो सॉरी अगेन, लेट्स कम टू अवर टॉपिक. सो त्यांनी काय केलं की आज काहीतरी समजा लेट्स से ABCD असे 3 त्यांनी टॉपिक शिकले. सो त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की मी आता 2 दिवसानंतर माझ्या किती लक्षात राहत आहे. ओके, 3 दिवसानंतर किती लक्षात राहत आहे, 10 दिवसानंतर किती लक्षात राहत आहे. तर त्यांनी हे त्यांचं नंतर त्यांनी कन्क्लुजन काढलं की आज आपण जो टॉपिक शिकतो ना, तो ॲट द एंड ऑफ द डे, ॲट द एंड ऑफ अवर डे आपण 80% विसरलेलो असतो. ओके, जर आपण 80% त्याच दिवशी विसरलोय, तर मला सांगा त्याच्यानंतर आपल्या अजून प्रिपरेशन कंटिन्युएशन मध्ये चालते, अजून आपले सब्जेक्ट टॉपिक्स ऍड होत जातात, तर त्यावेळेला आपण किती कसं लक्षात ठेवणार. सो त्यासाठी हा खूप इफेक्टिव्ह वे आहे. एकदम सॉर्टेड राहा. स्टार्टिंगला तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, पण एक एक गोष्टीवर फोकस करा. ओके, पहिला एक सब्जेक्ट अगर जर तुमचा झाला असेल तर वेल अँड गुड. जर तो कंटिन्युएशन मध्ये असेल, तुम्ही त्याचा आता सध्या कन्सेप्ट शिकताय, तर त्याचे जसे टॉपिक शिकाल तसं हे तुमचं टेबल फॉर्म होत जाईल. जर तुमचा हा सब्जेक्ट ऑलरेडी झालाय तर तुमचं डे 1लाच तुमचं हे टेबल कम्प्लीट असेल. आणि जेव्हा 2 सब्जेक्ट म्हणजे हा सब्जेक्ट 1, ओके, आणि लेट्स से हा सब्जेक्ट 2, सो ह्याचा टॉपिक समजा, ह्याचा 6वा टॉपिक आणि ह्याचा दुसरा टॉपिक. ओके, हे कुठे ना कुठेतरी सेम डेला कोलाइड तर करणारच आहे. तर ते तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही हे टेबल फॉर्म कराल त्यावेळेला तुम्हाला नोटीस करायचं आहे की समजा आता लेट्स से 7 ऑगस्ट आहे. ओके, सो 7 ऑगस्टच्या दिवशी माझे किती सब्जेक्ट मला रिवाइज करायचे. ओके, हे असं एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये एकदम तुम्ही प्रोसीड करा. तुम्हाला नक्कीच स्पेस रिपिटेशनचा तुम्हाला फायदा होईल. राईट, सो आय होप स्पेस रिपिटेशन तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर आपण सेकंड आपल्या चौरंगाच्या आपल्या पायावर येऊया. ओके, सेकंड पाया. सो आपला सेकंड पाया काय आहे, ऍक्टिव्ह रिकॉल. आपण नॉर्मली लहान असताना आपल्या घरात जे मोठी माणसं होती ते सकाळचे न्यूजपेपर आले की ते रीड करायचे. ते बघून आपल्याला किती बोरिंग वाटायचा होतो सीन, बरोबर ना. आपले बाबा असतील, आपले आजोबा असतील, घरी काका असतील, किंवा इवन आपली मम्मी असेल, कोणी जे न्यूजपेपर रीड करतायत, ते अशा डोळ्यासमोर ठेवलंय, चष्मा असेल तर चष्मा खाली घेतलाय आणि एकदम सिरियस वे मध्ये रिवाइज करतायत, किंवा ते रिवाइज म्हटलं, ते न्यूजपेपर वाचतायत. तो सिनारिओस आता तुम्ही डोळ्यासमोर आणून आठवा की तुम्हाला तो किती बोरिंग वाटत असेल. आता तुम्ही काय करताय, तेच करता. तुमचे जे नोट्स आहेत ना, किंवा जे तुमचे क्लास नोट्स असतील, शॉर्ट नोट्स असतील, तुम्ही तसेच नजरेसमोर घेता आणि तसंच बोरिंग वे मध्ये मग त्याचा काही पॅटर्न असू दे वाचता. ठीक आहे,
हे मी स्पेसिफिकली तुम्हाला समजण्यासाठी हे हे माझं स्वतःचं पर्सनल, मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो त्यावेळेचे माझे हे काय आहेत माहिती आहे, हे फ्लॅश कार्ड्स आहेत. ओके, हे फ्लॅश कार्ड्स आहेत आणि हा आहे एक फ्लो चार्ट. सो मला सांगायचं ऍक्टिव्ह रिकॉलमध्ये काय येतं माहिती आहे, तुम्हाला आता एखादा टॉपिक रिवाईज करायचा आहे, पहिलं काय करा, म्हणजे ह्याच्यामधलं काही चूज करा, राईट डाऊन करा. एक छोटा 200-300 रुपयाचा बोर्ड आणून ठेवा, त्याच्यावर लिहित जा, ठीक आहे. किंवा डिजिटल स्लेट येते 100-150 रुपयाची अमेझॉनवर, ती आणा, त्याच्यावर लिहा, ठीक आहे. ते मॅटर नाही करत तुम्ही कसं लिहिताय, इव्हन डॉक्टरच्या लिपीमध्ये लिहा, पण लिहा, राईट डाऊन करा. ओके, देन त्याच्यानंतर तुम्ही असे हे फ्लॅश कार्ड्स बनवा. आता हे फ्लॅश कार्ड्स, ओके, जर केअरफुली बघितलं तर हे माझं आमच्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये स्लोप अँड डिफ्लेक्शनचे फॉर्म्युलेज आहेत आणि ते फक्त फॉर्म्युलेज डायरेक्ट विचारतात. इव्हन गेट सारख्या टफेस्ट एक्झाम्स पण डायरेक्ट फॉर्म्युलेज विचारतात. तर त्यावेळेला मी काय केलेलं, हे असे एक कार्डबोर्ड आणा. ओके, कार्डबोर्ड आणल्यानंतर त्याला असे इक्वल साईज आणि शेपमध्ये त्याला तुम्ही कट करा आणि जे काही तुमचे जेवढे काही फॉर्म्युलेज आहेत ते तुम्ही ते नोट डाऊन करा. मी ते विथ डायग्राम, मी बघा विथ डायग्राम, मी ते विथ डायग्राम आणि फॉर्म्युलेज त्याचे असे फ्लॅश कार्ड्समध्ये हे केलेले आणि हे मी इतके वर्ष माझ्या वॉलेटमध्ये असायचे. ते कधीही कुठेही गेलो, वेळ मिळालाय मला, त्यावेळेला मी हे काय करायचो, रीड करायचो. आता ह्याच्यासाठी माझे डायरेक्ट 2 ते 3 माझे क्वेश्चन्स माझे सिक्युअर झाले ना, तर हे फ्लॅश कार्डचा यूज करा. असं तुम्ही याच्यामध्ये काही करू शकता. आता नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडवाले म्हणतील सर इतिहास आहे, आम्ही इतिहास शिकतोय, आम्ही कसं फ्लॅश कार्ड्समध्ये करू. अहो तुम्ही इतिहासामध्ये तुमचं 1857चा समजा आपलं हे घ्या, लढा घ्या. 1857 मध्ये जे जे पार्टिसिपंट्स होते आणि त्यांचं लोकेशन होतं ते तुम्ही ते नोट डाऊन करू शकता आणि त्याच्या मागे एक त्याचं ब्रीफ लिहू शकता, बरोबर, किंवा पुढे ब्रीफ लिहू शकता, मागे कन्क्लुजन लिहू शकता. कसंही तुम्ही फ्लॅश कार्डचा यूज करू शकता. अगेन फ्लो चार्ट आहे. आता आमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, ओके, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये वॉटर ट्रीटमेंट हा एक टॉपिक आहे. वॉटर ट्रीटमेंटमध्ये आता मी काय केलेलं आहे, हे एक ट्रीटमेंट आहेत, हे ऍक्च्युअली हे युनिट्स असतात, फिजिकल युनिट्स असतात. स्क्रीनिंग युनिट असतं, एरेशन युनिट्स असतं, प्रायमरी सेडिमेंटेशन टँक असतो. तर तुम्ही केअरफुली बघा, मी एकाच पेजमध्ये पहिला हा युनिट, सेकंड युनिट, थर्ड युनिट, देन सेकंडरी सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि ह्या 2 युनिटच्या मध्ये ऍक्टिव्हेटेड कार्बन, ओके, हे एक काही वेळेला त्या सर्टन सर्कमस्टान्सेसमध्ये कंडिशन तशी असेल रिक्वायर्ड, तर हे एक एक्सक्लुझिव्ह युनिट ऍड होतं, तर ते पण मी इथे ऍड केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे डिसइन्फेक्शन, ओके, क्लोरिनेशन. सो हे म्हणजे एका पेजमध्येच मी हे फ्लोचार्ट बनवल्यामुळे मला त्याचा किती यूज झालेला आहे, किती हेल्पफुल झालेला आहे हे तुम्हाला समजून येईल. त्यासाठी हे मी 2 इमेज आणलेले. ओके, सो हे काय फ्लॅश कार्ड्स, त्याच्यानंतर फ्लो चार्ट्स. अजून काय तुम्ही बनवू शकता, टेबल बनवा, मॅपिंग करा, मॅप्स बनवा. मॅप काही फक्त भौगोलिक नसतात. ओके, सो हे असं तुम्ही सगळं ऍक्टिव्ह रिकॉलमध्ये करू शकता, राईट. आता आपला तिसरा पाया काय सांगतो, इंटरलिव्हिंग. बघा मी काय म्हणतोय, केअरफुली ऐका. इंटरलिव्हिंग मध्ये आपण काय करतो, रिवाइज करताना, बरोबर, आपण रिवाइज करताना सेम सब्जेक्टचे सेम टॉपिक सेम ऑर्डरमध्ये, ओके, सेम सब्जेक्ट, टॉपिक आणि ऑर्डर हे सेम ठेवून आपण रिवाइज करतो. पण आपण कशासाठी रिवाइज करतो, आपण काय करतोय, आपण एक्झामची तयारी करतोय ना. सो ऍक्च्युअल एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये तुमच्या समोर, मग ती ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल, ओके, तुमच्या समोर आता एक सब्जेक्ट आहे, समजा आता भूगोल आहे. सो भूगोलाचे पहिले 10 क्वेश्चन्स आले, ओके. त्याच्यानंतर पर्यावरणाचे 8 क्वेश्चन्स आले, किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपले सॉइलचे 4 क्वेश्चन्स आले, ओके. त्याच्यानंतर एका सब्जेक्टचे समजा एन्व्हायरमेंट आहे, ओके, एन्व्हायरमेंटचे पुढे 7 क्वेश्चन्स आले. असं होतं का, नाही होत ना. असं नाही होत. एक्झाम्समध्ये आपल्याला रॅन्डम क्वेश्चन्स विचारतात ना. मग जर रॅन्डम क्वेश्चन्स ते विचारतायत, मग तुमची तयारी रॅन्डम का नसावी. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ की आता जर सॉइलचे किंवा इतिहास घ्या, इतिहासाचे तुमचे बरोबर 10 टॉपिक्स आहेत सॉइलचे, ओके, इतिहासाचे जास्त घेऊ, 20 टॉपिक्स आहेत, सॉइलचे 10 टॉपिक्स आहेत, ओके. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये समजा इथे सॉम आहे, ओके, सॉमचे 8 टॉपिक्स आहेत आणि तुमचे इथे पॉलिटी,
पॉलिटीचे जे तुमचे नोट्स आहेत, ओके, जे तुमच्या क्लासमध्ये आहे, जे तुमचा कंटेंट आहे, त्याचे ह्याचे 30 टॉपिक्स आहेत. सो हे इंटरमिक्स करा ना, बरोबर, इंटरमिक्स करून रिवाईज करा. कारण ऍक्च्युअल ज्यावेळेला तुम्ही इंटरमिक्स करून रिवाईज कराल, लाईक हे काय तुमची नेट प्रॅक्टिस आहे, नेट प्रॅक्टिसच तुम्ही ऍक्च्युअल मॅचच्या एन्व्हायरमेंट सारखी कराल. त्यावेळेला ऍक्च्युअल मॅच जेव्हा तुमची असेल ना, तेव्हा तुम्हाला ते परफॉर्म करताना वेगळं वाटणारच नाही, एन्झायटी येणारच नाही. ओके, डिफरंट काहीतरी करतोय हे वाटणारच नाही. सो हे झालं आपलं इंटरलिव्हिंग. सो पहिलं काय आहे, स्पेस रिपिटेशन. स्पेस रिपिटेशन मध्ये तुम्हाला मी इंटरवल दिलेले आहेत, फर्स्ट डे, थर्ड डे, 6 डे, त्याच्यानंतर 15 डेज, ओके, 15 डेज नंतर 45 डेज, नंतर 60 डेज आणि 90 डेज. हे तुम्ही हाच सिक्वेन्स फॉलो करा. हाच ॲडवायझेबल आहे, कारण मी हे स्वतः इम्प्लिमेंट केलेलं. ओके, मी हे स्वतः इम्प्लिमेंट केलेलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला शुअरली सांगू शकतो. सो आता तुम्ही इथे बघाल, इथे 3 दिवसाचा इंटरवल आहे, इथे 7 दिवसाचा इंटरवल आहे, ओके, किंवा 9 दिवस घ्या. त्याच्यानंतर इथे अगेन 30 डेजचा आहे, आणि इथे परत 15 दिवसाचा कामी केला. तर त्याच्यामागे कारण आहे, मी स्वतः ते ट्राय अँड टेस्टेड आहे, राईट. सो त्याचा तुम्ही विचार करू नका, तुम्ही हे फक्त लक्षात ठेवा, राईट. तुम्ही हे लक्षात ठेवा स्पेस रिपिटेशनमध्ये. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह रिकॉलमध्ये मी तुम्हाला सांगितलं, दाखवलं सुद्धा, कसे फ्लॅश कार्डचा यूज करा, कसे फ्लो चार्ट्स वापरा. त्याच्यानंतर तिसरं इंटरलिव्हिंग, रिवाईज करताना इंटरमिक्सिंग करा सगळे तुमचे नोट्स. आणि त्याच्यानंतर आपला शेवटचा जो डी, ओके, जो पाया आहे शेवटचा, तो आहे एलॅबोरेशन. या एलॅबोरेशनचा ऍक्च्युअल यूज ज्यांचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, जे एमपीएससीचा जो आपला पुढचा फॉर्मॅट असणार आहे राज्यसेवेचा, इंजिनिअरिंग सर्व्हिसचा तर ऑलरेडी गेल्या वर्षीपासून चेंज झालाच आहे, मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहेच, पण राज्यसेवेवाल्यांना पण आता याची तयारी करावी लागेल. सो एलॅबोरेशनमध्ये काय करतो आपण, एक जो टॉपिक आहे, ओके, त्या टॉपिकशी रिलेटेड अजून काय रिलेट करतं, मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ सब्जेक्टच्या बाउंड्रीज सोडून त्या टॉपिकशी काय रिलेट करतं. लाईक पॉलिटीमध्ये आपलं हिस्ट्री पण येतं आणि इतिहास सुद्धा आहे त्यामागे. इतिहासाशिवाय आपली पॉलिटी नाही घडली आहे आणि पॉलिटी शिवाय आपला इतिहास नाही आहे. सो हे इंटरमिक्सिंग ज्या गोष्टी आहेत तुमच्या, ओके, तर ज्या एकमेकांशी रिलेट करतात, त्या तुम्हाला काय करायचं आहे, एकत्र त्याचं लिंक करून तुम्हाला त्या स्वतःशी बोलायच्या आहेत, एक्सप्लेन करायच्या आहेत, लिहायच्या आहेत, आणि मग ऍक्च्युअल तुम्हाला त्या एक्झाममध्ये त्या तुम्हाला तशाच त्याचा रेफरन्स तुम्ही देऊ शकता, बरोबर. आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ज्यांचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे ते तर समजू शकतील, पण आता डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाही आहे. इथे तुम्ही काय करू शकता, जो आता एखादा तुम्ही लेट से वॉटर कंटेंट हा तुम्ही सॉइलमधला एक टॉपिक शिकलात, तो तुम्हाला मस्त समजला, तुम्ही मस्त रिवाईज केला, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कसे क्वेश्चन्स विचारू शकतात हे तुमचं तुम्ही स्वतः एक थोडंसं 5 मिनिट देऊन 10 मिनिट स्पेंड करून तुम्ही स्वतः केअरफुली ऑब्झर्व करा. कारण जे पेपर सेट करणार आहेत ते पण ह्युमन्स आहेत, राईट, आणि एक्झाम देणार आहेत तुम्ही सुद्धा ह्युमन्स आहेत. सो दोघेही IQ लेवलवर सेमच असणार आहे. आणि TCS जर तुम्ही PYQs करा, मी नाही म्हणत नाही, पण TCSचा जर तुम्ही आता पॅटर्न बघितला, डे बाय डे तो अपग्रेड होतोय, क्वेश्चन्स अनएक्सपेक्टेड येत आहेत. त्यावेळेला तुमचं हे जी गोष्ट आहे ना, कारण शेवटी कन्सेप्ट तुम्हाला कळलंय ना, सो तुम्ही पण त्याबद्दल त्या पर्टिक्युलर त्या टाइम पुरतं तुम्ही नॉलेजेबल झालात, आणि तुम्हाला काही कुठे पब्लिश नाही करायचं आहे, दुसऱ्या कोणाला शिकवायचं नाहीये, ओके. सो तुम्हाला त्याचा व्हॅलिडेशनची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या पुरतं कसे क्वेश्चन्स विचारू शकतात, किंवा शिअर स्ट्रेंथ आहे सॉइलमध्ये कसे क्वेश्चन्स विचारू शकतात, हे तुमचं तुम्ही स्वतःशी एलॅबोरेट करा, स्वतःशी प्रेडिक्ट करा. हे आपण एलॅबोरेशनमध्ये कव्हर करतो. सो हे असा माझा टोटल हा मेथड्स ऑफ मॅडनेस होता, राईट. एक शेवटचं, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलेलं की या व्हिडिओचं जे आपलं टायटल आहे, किंवा ह्या ज्या मेथडचं मी नाव दिलेलं आहे, ही मेथड माझी नाही आहे, बाय द वे. हे नाव काही मी कॉपीराईट नाही करणार आहे, हे फक्त माझ्या ह्या व्हिडिओ पुरतं आहे. ते तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये किंवा तुमच्या मित्रांना एक्सप्लेन करताना पहिलं तर नक्कीच हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि देन तुम्ही डिस्कस करताना तुम्ही ही मेथडचं हे नाव ॲज इट इज घेऊ शकता, ओके. मेथड्स ऑफ मॅडनेस. हे मॅडनेस काय माहिती आहे, ॲक्च्युअल मी आता सांगतोय, आणि जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट कराल ना, तुम्ही स्वतःला पहिल्या एक 8 दिवस, मग 15 दिवस, लेट्स से 1 महिना, तुम्ही स्वतःला तुमचं अॅनालाइज करा, ओके, की सरांनी सांगितलेल्या ह्या मेथड्स ह्या यूज होत आहेत का. त्या यूज होत आहेत तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा, अदरवाईज तुम्ही करू नका, ठीक आहे. एवढं साधं सरळ सोपं आहे. पण हे करत असताना जेव्हा तुम्ही कंटिन्यू 3-4 महिने, मी जे तुम्हाला म्हटलं ना, टेबल्स, खूप गोष्टी जसजसं तुम्ही पुढे जाल, सब्जेक्ट टॉपिक्स वाढत जातील, तसतशा गोष्टी कॉम्प्लेक्स होतात. त्याच्यामुळे आधीपासूनच वेल सॉर्टेड राहा.
एक ते दोन दिवस घ्या, कसं करायचं आहे सरांनी काय सांगितलंय परत परत बघा. ओके, परत परत सॉरी ऐका, मी ते टेबल फॉर्म केलेलं, त्याचे चॅप्टर टॉपिक्सची लिस्ट, त्याच्या डेजची लिस्ट. ओके, डेज आपले 1, 3, 6, 15, देन त्याच्यानंतर 45, 60, 90. सो हे आपले 7 रिव्हिजन्स आहेत, हा 7 नंबर लक्षात ठेवा. ओके, सो हे तुम्ही पहिलं व्यवस्थित तुम्ही वेळ घेऊन बघा की कसं आपल्याला प्रोसीड करायचं आहे, कारण दिवस वाढणार ना जेव्हा 3 ते 4 महिने आपण जेव्हा हे कम्प्लीट फॉलो करू ना मेथड्स, ह्या मेथड्स ऑफ मॅडनेस, त्याला लिटरली हा मॅडनेस असेल, कारण ही इझी गोष्ट नाहीये. पण ऑब्व्हियसली इझी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असती तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतच नसतं. सो ऑब्व्हियसली जे तुम्ही मिळवताय ते खूप ग्रेट आहे. सो ते ग्रेट मिळवण्यासाठी वी ऑल रिक्वायर्स अ ग्रेट एफर्ट्स अँड यू हॅव टू पुट इट. ओके, राईट. सो हे एवढंच सांगायचं होतं. आणि हे इरिस्पेक्टिव्ह, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असलो आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ॲस्पिरंटसाठी आता सध्या कंटेंट माझा चालू असला तरी सुद्धा ह्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्याचा यूज होऊ शकतो. सो तेवढंच होतं. सो आजसाठी तेवढंच. उद्यापासून आपण बाय द वे आपल्या चॅनेलवर इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा आपण फर्स्ट युनिट चालू करतोय. ओके, फॉर TPA, राईट. सो जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.